भक्ती वैष्णवी समिती आयोजित गीतामृत शृंखलेमध्ये आपणा सर्व वैष्णवांचं मनपूर्वक स्वागत या ठिकाणी करू इच्छिते. आज आपण या गीतामृत शृंखलेमधील श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी यामधील श्रील प्रभुपाद लिखील या पुस्तकातील ग्रंथातील शास्त्र आधारावर आपण आज 12वा अध्याय बघतो आहोत आणि यामधील 12वा श्लोक. तर भक्ती योगावर आधारित या 12व्या श्लोकाला आज आपण बघणार आहोत. इन डिटेल विस्तृत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तत्पूर्वी मंगलाचरण गाऊन आजच्या या सत्राला मी सुरुवात करते. प्रपन्न पारिजाताय तोत्र व्यतिरेकपानये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृत दुहे नमः. नमो ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण. तर आजच्या या गीतामृत शृंखलेतील 12व्या अध्यायातील आज आपण 12वा श्लोक बघणार आहोत. तत्पूर्वी आपण या श्लोकाचं वाचन करूया. मग आपण शब्दार्थ, भाषांतर, संस्कृत मधून श्लोकाचं मराठी भाषांतर आणि श्रील प्रभुपाद लिखित तात्पर्य याचं आपण वाचन झाल्यानंतर मग आपण पुढच्या विवेचनाला सुरुवात करणार आहोत. तर आजच्या श्लोकाचं आपण वाचन बघतो आहोत. श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात ज्ञानाध्यानम विशिष्यते. ध्यानात कर्म फल त्यागात शांती निरंतरम. श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते. ध्यानात कर्म फल त्यागात शांती निरंतरम. श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते. ध्यानात कर्म फल त्यागात शांती निरंतरम. असा हा 12वा श्लोक. त्यामध्ये श्रेयो म्हणजे श्रेष्ठ, ही म्हणजे निश्चितपणे असं सांगून भगवंत सुरुवात करतायत. ज्ञानम अभ्यासात म्हणजे अभ्यासापेक्षा ज्ञान हे श्रेष्ठ आहे. त्यानंतर ज्ञानात ध्यानम म्हणजे ज्ञानापेक्षा देखील ध्यान श्रेष्ठ आहे. विशिष्यते म्हणजे विशेष करून. त्यानंतर ध्यानात कर्मफल त्यागम, ध्यानापेक्षा कर्मफलाचा त्याग करणं श्रेष्ठ आहे. आणि शेवटचं त्यागात शांती निरंतरम, म्हणजे त्यागामुळे निरंतर त्यानंतर आपल्याला शांती प्राप्त होऊ शकते. तर या श्लोकातल्या या 2 ओळींमध्ये 1.5 ओळ जी आहे ती भगवंत सगळ्यांची काळजी करतायत या ठिकाणी, हो ना. आणि पहिल्या 1.5 ओळीमध्ये काय सांगता आहेत की कर्मफल त्याग महत्वाचा आहे आणि रिझल्ट याचं फळ काय आहे तर आपल्याला निरंतर शांती मिळू शकते. हे भाषांतर. तुला जर स्वतः भगवंत अर्जुनाला म्हणतायत, तुला जर असा अभ्यास करणे शक्य नसेल तर हे अर्जुना ज्ञानाचे अनुशीलन करण्यात तू स्वतःला संलग्न कर. तथापि ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षाही कर्मफलांचा त्याग करणे श्रेष्ठ आहे. कारण अशा कर्मफल त्यागामुळे मनुष्याला मनशांती प्राप्त होते. तात्पर्य आपण 11व्या श्लोकापर्यंत बघितलं की 11व्या श्लोकात म्हणजे पूर्वीच्या श्लोकामध्ये वर्णिल्याप्रमाणे भक्तीचे 2 विधी आहेत. साधना भक्ती अर्थात विधी विधानांचे पालन करणे आणि रागानुगा भक्ती अर्थात भगवंतांविषयी अनुराग उत्पन्न करणे. ज्यांना कृष्ण भावनेच्या तत्वांचे वास्तविकपणे पालन करता येत नाही त्यांनी ज्ञानाचे अनुशीलन करणे योग्य आहे. कारण ज्ञानाद्वारे मनुष्य
आपली स्वरूप स्थिती जाणू शकतो. क्रमाक्रमाने ज्ञानाची परिणती ध्यानामध्ये होते. ध्यानाद्वारे हळूहळू मनुष्य भगवंतांना जाणू शकतो. असेही विधी आहेत ज्याद्वारे मनुष्य स्वतःला परमतत्व समजतो. आणि जर मनुष्य भक्तीमध्ये संलग्न होऊ शकत नसेल तर अशा ध्यानधारणेला प्राधान्य दिले जाते. जर मनुष्य या प्रकारे ध्यान करू शकत नसेल तर त्याच्यासाठी वेदांमध्ये विहित कर्मांचे विधान करण्यात आले आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांचे स्वधर्म कोणते याविषयी भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायात वर्णन आहे. परंतु सर्वत्र सर्वच बाबतीत मनुष्याने कर्मफलांचा त्याग केला पाहिजे. अर्थात त्याने कर्मफलांचा विनियोग सत्कार्याकरिता केला पाहिजे. सारांश: परम लक्ष्याची भगवंतांची प्राप्ती करण्यासाठी 2 विधी आहेत. प्रथम क्रमिक विधी आणि दुसरी प्रत्यक्ष विधी. कृष्ण भावना भावित भक्ती ही प्रत्यक्ष विधी आहे आणि दुसऱ्या विधीमध्ये कर्मफल त्यागाचा समावेश असतो. त्यानंतर मनुष्याची क्रमाक्रमाने ज्ञानप्राप्ती, ध्यान, परमात्मा साक्षात्कार आणि पुरुषोत्तम भगवान स्वरूपाचा साक्षात्कार अशी उन्नती होते. मनुष्य क्रमिक विधीचा अथवा प्रत्यक्ष विधीचा स्वीकार करू शकतो. प्रत्यक्ष पद्धतीचा स्वीकार करणे प्रत्येकाला शक्य नसते. म्हणून अप्रत्यक्ष पद्धती सुद्धा चांगलीच आहे. तरीही या ठिकाणी जाणणे आवश्यक आहे की अर्जुनाला अप्रत्यक्ष विधी सांगितलेली नाही, कारण पूर्वीपासूनच तो प्रेम भक्तीच्या स्तरावर स्थित आहे. जे या प्रेम भक्तीमध्ये स्थित नाहीत त्यांच्यासाठी अप्रत्यक्ष विधी योग्य आहे. त्यांनी कर्मफल त्याग, ज्ञान, ध्यान, परमात्म्याची आणि ब्रह्माची अनुभूती या अनेक पद्धतींद्वारे स्वतःला उन्नत करावे. परंतु भगवद्गीतेबद्दल सांगावयाचे तर भगवद्गीतेमध्ये प्रत्यक्ष पद्धतीवर जोर देण्यात आला आहे. सर्वांनी प्रत्यक्ष पद्धतीचा स्वीकार करून भगवान श्रीकृष्णांना शरण यावे असे सूचित करण्यात आले आहे. तर अशा रीतीने श्रील प्रभुपाद यांनी बलदेव विद्याभूषण किंवा विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर यांचे जे टीका आहेत श्रीमद भगवद्गीतेवर आधारित आणि आचार्यांची शिकवण ह्या योगे हे तात्पर्य या ठिकाणी आपल्याला खूप सोपं करून सांगितलेलं आहे. तर आपण आतापर्यंत हा आपला भक्ती योग सुरू आहे आणि ऑफकोर्स नक्कीच भक्ती योग हा श्रेष्ठ आहे. पण आपण ह्या 12व्या श्लोकामध्ये बघतो आहोत की या ठिकाणी कर्मफलांचा त्याग करणे श्रेष्ठ आहे असं म्हणून भगवंत थांबलेत. तर 2 पद्धतीने आपण भगवंतांची प्राप्ती करू शकतो. तर आतापर्यंत आपण या अध्यायाचं विवरण बघितलं की काही साकारवादी असतात, काही भगवंतांचं निर्विशेष रूप म्हणजे निर्विशेषवादी असतात आणि भगवंतांचं निराकार रूप याच्यावरती ते मनन ध्यान करत असतात. मग यामध्ये कोण श्रेष्ठ आहे? आपण दुसऱ्या श्लोकापासून 7व्या श्लोकापर्यंत शिकलो आहोत की कृष्ण भक्ती श्रेष्ठ आहे. जे साकार रूपामध्ये भगवंतांना पूजतात ना ते श्रेष्ठ आहे. त्यानंतर आपण 8व्या श्लोकापासून या आपल्याला जर आध्यात्मिक स्तरावरती उन्नत व्हायचं असेल तर त्याच्यासाठी काय आवश्यक आहे या भक्ती पथावरती, भक्ती मार्गावरती, तर याचं वर्णन आलेलं आहे. आणि आपण शिकलो की 8व्या ते 9व्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की कसे आपले आंतरिक जे गोष्टी आहेत ज्याला आपण सेन्सेस असं म्हणतो आंतरिक की मन, बुद्धी, अहंकार यामधील मन आणि बुद्धी हे जे 2 आहे ते किती आपल्याला केंद्रित करणं अवघड आहे. आजच मी बसलीये, आता मी लेक्चरला बसलीये तरी सुद्धा आपलं मन केव्हाही कसेही कुठेही भरकटत असतं, सांगता येत नाही आणि बुद्धीचंही तसंच आहे.
आणि एक्सटर्नल सेन्सेसच्या बाबतीत जर आपण बघायचं झालं तर हे सुद्धा खूप अवघड आहे. हो ना? आणि मग हे जे इतकं अवघड आहे, तर मग काय करायचं? तर भगवंत या ठिकाणी अर्जुनाला म्हणतायत, की "हे अर्जुना, जर तुला माझ्यावरती मन आणि बुद्धी लावता येत नसेल, तर तू अभ्यास कर, प्रॅक्टिस कर." ना? मग हे मन आणि बुद्धी कसे एकाग्र करायचे? याच्यासाठी आपल्याला काही गोष्टी चा अवलंब करावा लागेल हां, की ज्याचं रूपांतर अभ्यासात होऊ शकतं. आपण चांगले लेक्चर ऐकू शकतो, हो की नाही? चांगल्या गोष्टी जाणून घेऊ शकतो, शास्त्रांचं अध्ययन करू शकतो. हे आपल्याला जमत नसेल, हाही अभ्यास आपल्याला अवघड वाटत असेल, तर आपण कर्म करू शकतो. फॉर एक्झाम्पल जर मला कोणी म्हटलं, की अ, "नित्य सखी आज तुम्ही 6 तास इथं बसून फक्त जप करायचा आहे. कालच एकादशी होती." हो की नाही? अ, तर आपण एक्स्ट्रा राउंड्स पण करतो. पण कुणी सांगितलं, की आज 8 तास माझी ड्युटी आहे. हं, तर त्या ठिकाणी की मी फक्त जॉब करायचा आहे, तर ते पण आपल्याला जमणार नाही. पण तेच जर कुणी सांगितलं, की आपल्याला कुकिंग करायचंय, आपल्याला आहार सेवा करायची आहे, आपल्याला भगवंतांसाठी गार्डन फुलवायची आहे, हं. असं जर काम आपल्याला कोणी सांगितलं, तर ते आपण आनंदाने करून त्याच्यात 8 तास कधी संपेल कळणार पण नाही. मग भगवंत काय या ठिकाणी काय सांगतायत, जर तुझं मन आणि बुद्धी माझ्यावरती लागत नसेल, तर हे अर्जुना तू अभ्यास कर. तुला तेही नको असेल, तर तू कर्म कर. हं. आणि ते कसं कर? निष्काम कर्म कर. हं. आणि म्हणून या ठिकाणी निष्काम कर्मयोग या ठिकाणी भगवंत सांगतायत अर्जुनाला आणि कर्मयोगाचं जे काही फळ मिळेल, हं, त्याचा त्याग कर, असं या ठिकाणी सांगतायत. म्हणजे निष्काम कर्मयोग श्रेष्ठ आहे, असंही आपल्याला 12व्या अध्यायात भगवंत सांगतायत. आता तुम्ही म्हणाल की माताजी हा तर अध्याय भक्ती योगावर आहे आणि मग ह्या 12व्या श्लोकामध्ये असं ट्विस्ट का? हो की नाही? आता बऱ्याच वेळेला कसं आपण भक्ती मार्गावरती असतो ना, तर आपल्याला आपले गुरु महाराज आपण शपथ घेतलेली असते त्यांच्यासमोर की मी रोज 16 माळांचा जप करीन. पण मी जेव्हा पहिल्या दिवशी इस्कॉनमध्ये आले, तेव्हा मी 16 माळांचा जप नव्हता केला. मला अनंगोपी माताजींनी 1 माळ करा असं सांगितलं होतं. हो की नाही? आणि बरेच वर्ष मग मी पहिले 1-2 वर्ष मग 4 माळा, 8 माळा असे आले. मग हळू-हळू आमच्यामध्ये प्रगती झाली. हो ना? आणि आज पण इस्कॉनमध्ये जे कोणी येतात आपण लगेच त्यांना पहिल्या दिवशी सांगत नाही तुम्ही 16 माळा करा. हं. एक माता जी आहेत पहिल्या दिवशी आलेल्या त्यांनी समजा 1 माळ जप केलाय. तर प्रभूजी त्यांना म्हणतील, "अरे वाह! माताजी तुम्ही 1 माळ जप केला." आणि समजा मी जर म्हटली प्रभूजींना, "प्रभूजी आज मी 12 माळा केल्यात." संध्याकाळची वेळ आहे, रात्रीची वेळ होत आली आहे. मी दिवसभरात जप केलेला नाहीये ना पूर्ण आणि मी जर म्हटलं, की "प्रभुजी आज माझा 12 माळा जप झालेला आहे." तर प्रभुजी रागवतील की नाही? का? त्या माताजींनी 1 माळ जप केला आहे. तर त्यांना म्हटलं, "व्हेरी गुड. खूप छान. तुमची खूप छान प्रगती होती आध्यात्मिक मार्गावरती." आणि समजा जर मी हा जप 12च माळा कंप्लीट केल्या, 16 नाही झाल्या, तर प्रभुजी काय म्हणतील? "माताजी, हे काय बरं नाहीये. हो ना, सगळा जप हा सकाळी व्हायला पाहिजे आपला." हो ना? तर प्रभुजी आनंदित होणार नाहीयेत. हो की नाही? तर त्याच पद्धतीने आपल्याला सुद्धा एक अभ्यास असतो की नाही? समजा आपण लहानपणापासून ॲडमिशन घेतलंय नर्सरीचा वर्ग. तर नर्सरीच्या वर्गामध्ये काय शिकवतात आपल्याला? ए, बी, सी, डी वगैरे, वगैरे. मग आपण जसं मोठे-मोठे होत जातो, मग आपल्याला कळतं की अरे सी-ए-टी कॅट हे स्पेलिंग आहे. मग आपल्याला शब्द यायला लागतात. मग आपल्याला ते ग्रामर त्याच्या पुढच्या लेव्हलला, हो ना? मग वाक्यरचना कशी करायची? मग अजून त्याच्यात क्रिएटिव्ह रायटिंग, कंटेंट रायटिंग असतं, हो की नाही? मग आपण ह्या गोष्टी शिकत जातो आणि मग एक दिवस आपण मास्टर्स किंवा पी-एच-डी एखाद्या विषयात घेतो आणि त्यामध्ये लिहितो, हो ना? तर एखादी व्यक्ती जी पी-एच-डी शिकणारी आहे, त्यांना पण ए येत असतं. पण त्यांनी जर नुसतं ए-बी-सी-डी लिहिलं तर कोणी हॅपी होईल का? नाही. हो की नाही? पण ही जर नर्सरीची स्टुडंट आहे, विद्यार्थी आहे, विद्यार्थिनी असेल, जर त्यांनी ए-बी-सी-डी लिहिलं तर आपण त्यांचं कौतुक करू. पण जे पी-एच-डी व्यक्ती आहे त्यांच्याकडून आपण ही अपेक्षा करणार का, की नुसतं ए लिहायचं? नाही ना, तसं आहे. हो की नाही? तर या ठिकाणी भगवंत सांगता आहेत, की श्रेष्ठ तर भक्ती मार्गच आहे. पण
आपल्याला जर येत नसेल, हं, आपल्याला जर त्याचा अवलंब जमत नसेल, आपल्या हृदयामध्ये भगवंतांविषयी अनन्य भक्ती नसेल, शुद्ध भक्ती नसेल, है ना, तर आपण ह्या मार्गांचा अवलंब करू शकतो. है ना? तर पहिल्याच दिवशी काय आपली पोळी छानपैकी गोल होत नाही. आपण सगळ्या माताजी आहोत. काहीतरी भारत-पाकिस्तान नकाशा येतो त्या पोळीचा किंवा कडकच पोळी होते, नीट भाजल्या जात नाही. पण आज आपण इतक्या अनुभवाने बघतो आहोत, की आपल्याला छान पोळी येते, मऊ असते, लुसलुशीत असते. सगळे म्हणतात किती छान झालीये. हो की नाही? मग हा प्रवास आहे. मग भगवंत या ठिकाणी सगळ्या जीवांची काळजी करतायत ना. आपण वेगवेगळ्या स्तरावरती आहोत ना. तर सगळ्यांनाच भक्ती मार्ग हा माहिती नसेल, अवगत झालेला नसेल, हो की नाही? किंवा त्यांना रुचत नसेल, तर त्यांच्यासाठी म्हणजे सगळेजण भगवंतांच्या प्रती पोहोचू शकतात. पण साधन आणि साध्य, राइट? साध्य आणि साधन या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. हं. साध्य म्हणजे काय? आता समजा मला जर अ, मुंबईला जायचंय फॉर एक्झाम्पल मुंबईला जायचंय, तर मी कशी जाऊ शकेल? मी पायी-पायी जाऊ शकेल, जसं पंढरीच्या वारीला जातात, हो की नाही? बैलगाडीने जाऊ शकता येतंय, रोड बाय रोड जाता येतंय, बसने जाता येतंय, ट्रेनने जाता येतंय किंवा पुण्याहून फ्लाइट घेऊन मुंबईला पण जाता येईल, हो ना? पहिलं काय? मला साध्य काय? मुंबईला जायचं. नेक्स्ट साधन. मला किती वेळात जायचंय, किती वेळात पोहोचायचंय, काय काम आहे, किती महत्वाचं आहे, याच्यावरती मी साधन ठरवू शकते. राइट? आणि मग ते साधन काय? माझ्याकडे किती रिसोर्सेस, पैसे किती आहेत, किती अर्जंट काम आहे ते, त्याला प्रायोरिटी काय आहे? समजा मी जर 4 दिवसांनी मुंबईला पोहोचली, तर मी जाऊ शकते कुठल्याही सिंपल याच्याने. पण जर मला इमर्जन्सी असेल, आपल्याला 2 तासात, 3 तासात, 4 तासात पोहोचायचंय फॉर एक्झाम्पल मुंबईला, तर मला फ्लाइट घ्यावी लागेल, हो की नाही? सो त्याच पद्धतीने आपण ह्या भक्ती मार्गावर जेव्हा आलेलो आहोत किंवा येणार आहोत, त्या ठिकाणी भगवंत काय सांगता आहात, की तुम्ही कुठल्याही स्तरावर असा, तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचणार आहात. ओके. एंड रिझल्ट वेगवेगळा असेल. म्हणजे काय? गोलोक धामात हे बघा, भगवंतांच्या साकार रूपामध्ये भगवंतांचे जे केवळ भक्त आहेत, हं, केवळ भक्ती करणारे जे अनन्य भक्त आहेत, ते भगवंतांच्या गोलोक धामात जाऊन भगवंताचं दर्शन करू शकतात. पण हे जे वेगवेगळ्या मार्गाने जाणारे आहेत, तर ते सुद्धा भगवंतांची प्राप्ती करू शकतात. हं. पण ते कसे की ऐश्वर्य रूपामध्ये. फॉर एक्झाम्पल ज्ञान मार्गावर जाऊन, हो ना? किंवा अष्टांग योगा मार्गावरती, ध्यान योग मार्गावर जाऊन, कर्मयोगा मार्फत जाऊन जर ते गेले, तर त्यांना भगवंतांचं ऐश्वर्य रूपातील दर्शन हे होऊ शकतं. त्यामुळे चॉईस इज अवर्स, ना? आपण साध्य काय निवडलंय? आपल्याला भगवंतांचं दर्शन करायचंय. भगवंतांची भक्ती करायची आहे. गोलोक धामामध्ये जायचं आहे. आपलं हे गोल हे आपलं डेस्टिनेशन ठरलेलं आहे. तर त्याला आता मार्ग, साधन काय वापरायचं? हे शरीर दिलंय भगवंतांनी. हं. सो वेगवेगळे साधनं आपण वापरू शकतो. हं. काय सांगितलंय भगवंतांनी श्रीमद भगवद्गीतेत आपण काही आधीचे अध्याय पण बघितलेले आहेत. कर्मयोग सांगितलेला आहे, ज्ञानयोग, अष्टांग योग आणि मग सगळ्यात शेवटी भक्तियोग सांगितलाय. हं. ज्यांना भक्तियोगामध्ये अजून भगवंतांप्रती श्रद्धा विकसित झालेली नाही, तोपर्यंत व्यक्ती भक्ती मार्गावर येऊ शकत नाही. भगवंतांविषयी श्रद्धा जर निर्माण झाली, तर त्याचं रूपांतर प्रेमामध्ये होऊ शकतं. आणि ज्यांना कृष्ण प्रेम आहे, ज्यांच्या हृदयामध्ये विकसित झालेलं, त्यांना भगवंतांची प्राप्ती झालेली असणार किंवा मिळू शकेल. हो की नाही? पण मग आता बाकीच्यांनी काय करायचं? ज्यांच्या मनामध्ये श्रद्धा नाही, है ना? अशांनी काय करायचं? तर यांच्यासाठी हे वेगवेगळे मार्ग आहेत. हं. म्हणजे कसं, की आता समजा मला जेवायचंय. फॉर एक्झाम्पल मला गुलाबजाम मिळाले. हं. खूप आनंदी आहे, गुलाबजाम मिळाले. गुड. समजा घरामध्ये गुलाबजाम नाहीये, वरण-भात आहे. व्हेरी गुड. समजा घरात वरण-भात पण नाहीये, भाजी-पोळी आहे. ठीक आहे, चालून जाईल. मे बी एवढं जेवण जाणार नाही ना. भाजी-पोळी पण नाहीये.
समजा चटणी भाकरी आहे, तर ठीक आहे बुवा. असं नाही ना, की रोजच प्रत्येकाला गुलाबजाम मिळतील. हं. मग भगवंत किती कृपाळू आणि भक्तवत्सल आहेत. हं. बघून घ्या सगळ्या जीवांची किती काळजी आहे, की भगवंत या ठिकाणी सांगतायत, की "अरे हेही जमत नसेल, अरे तेही जमत नसेल, तुला हेही जमत नसेल, तर सगळ्यात शेवटी लोएस्ट काय सांगतायत? ए काय? कर्मफलांचा त्याग कर आणि मनःशांती प्राप्त कर. मनःशांती म्हणजे अल्टिमेट भगवंतांची प्राप्ती. तर या ठिकाणी आपल्याला शील रूप गोस्वामी पाद आपल्याला त्यांच्या अ, उपदेशामृतमध्ये खूप छान पद्धतीने भक्तीचे प्रकार वर्णन करतात. एक म्हणजे साधना भक्ती, दुसरी म्हणजे केवल भक्ती आणि तिसरं म्हणजे रागानुगा भक्ती. ना? तर आपण सगळे साधना भक्ती या स्तरावर आहोत. हं. तर साधना भक्तीमध्ये आपण 4 नियमांचं पालन, 16 माळा जप, भगवंतांच्या नाम, रूप, गुण आणि लीला यांच्याबद्दल श्रवण, कीर्तन, नवविधा प्रकारे नवविधा भक्तीचे प्रकार जे आहेत, त्यांच्या आधारे आपण भक्ती करण्याचा प्रयत्न करतो. दुसरा जो उच्च स्तर आहे, तो म्हणजे रागानुगा भक्ती. या ठिकाणी भगवंतांनी सांगितलंय रागानुगा भक्ती. म्हणजे काय? जे आपले सगळे आचार्य होऊन गेलेत ना, षड गोस्वामी असतील, तर सगळे आचार्य रागानुग स्तरावरती होते. हं. तर भगवंतांविषयी त्यांच्या मनामध्ये अनुराग होता. हं. आणि ज्यांना कृष्ण भावनेचे त्यांच्या तत्वांचे वास्तविकपणे पालन करता येत होते. पण ज्यांना हे करायचं नाही, करू इच्छित नाही, श्रद्धा नाही, प्रेम नाही. त्यांचं काय? त्यांचा या जगामध्ये उद्धार कसा होईल? मग भगवंत काय सांगतायत? त्यांना ज्ञानाद्वारे ना, की मनुष्य आपली स्वरूप स्थिती जाणू शकतो. ज्ञान म्हणजे काय हो? ज्ञान म्हणजे काय? की मी हे शरीर नसून आत्मा आहे. हो ना? या आत्म्याबरोबर अजून परमात्मा देखील स्थित आहे माझ्या हृदयामध्ये. हं. हा आत्मा म्हणजे काय आणि हा परमात्मा म्हणजे काय? हो की नाही? आणि सरतेशेवटी मी भगवंतांचा दास आहे. ना? ही आपली ओळख. याला काय म्हणायचं? ज्ञान. तर हे ज्ञान योगाचा हा जो पथ आहे, हं, हा पण खूप खडतर आहे ॲक्चुअली. हे जरी आपल्याला जमलं नाही समजा, तर या ठिकाणी भगवंत सांगताय म्हणजे मनन करणे. ज्ञान म्हणजे काय? मनन. हं. आणि ध्यान म्हणजे काय? स्मरण. 24/7 ना, की जशी एखादी स्त्री ही प्रियकराच्या बाबतीत 24 तास त्या आपल्या प्रियकराचं ध्यान लावून बसलेली असते. म्हणजे स्मरण हे चालू असतं. हो ना? त्याच पद्धतीने या ठिकाणी भगवंतांविषयी या ठिकाणी तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद म्हणतायत, की हे ध्यान पण कुणावरती? परमतत्त्वावर. सी शेवटी तुम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये भगवंतांना बाजू करू शकत नाही. कुठलाही मार्ग अवलंबा. त्या ठिकाणी भगवंतांची कृपा लागणारच. हं. भगवंतांच्या कृपेशिवाय आपण कर्मयोग करू शकणार नाही. आपण ध्यानयोग करू शकणार नाही. आपण ज्ञानयोग करू शकणार नाही. आणि भक्तियोग तर नाहीच नाही. हो ना? म्हणजे कुठल्यातरी स्तरावरती खूप चांगलं कर्म केलं, तथाकथित सुकृती जर आपल्याकडून निर्माण झाली, तर भगवंतांची कृपा झाली, तर आपण भक्ती मार्गावर येऊ शकतो. तर भगवंतांची प्राप्ती होईल. म्हणजे कसं आहे ना, अ, हे मार्ग म्हणजे अ, जिन्याने चढून जाणं. जिना असतो ना आपल्याला 10th फ्लोअरवर जायचंय. तर बाकीचे हे मार्ग म्हणजे कसे तुम्ही अख्खे 10चे 10 जिने चढून गेलात, तर 10व्या मजल्यावर तुम्ही पोहोचणार. हश्य-हुश्य करून दमून जाऊ आपण 10 मजले चढून गेलो, त्याला वेळ लागेल, एनर्जी लागेल. भगवंतांचे भक्त इस्कॉनमधले भक्त तसे नाही. 10व्या मजल्यावर जायचं ना प्रचारासाठी, खालचं एक बटन दाबायचं, 10व्या मजल्यावर पोहोचायचं. मग बुक डिस्ट्रिब्युशन करायचं किंवा भगवंतांसाठी प्रचार करायचा. असे भगवंतांचे भक्त आहेत आणि त्यांची अनन्य भक्ती. त्यामुळे भगवंतांचे भक्त त्यांचा वेळ घालवत नाही. भक्ती मार्ग असा श्रेष्ठ आहे. खूप शॉर्टकट आहे हो, भक्ती मार्ग म्हणजे. नाही. सी
एवढं मन आणि बुद्धी आपली केंद्रित करून हं, अष्टांग योगाचे प्रकार पतंजली योगसूत्रामध्ये आपण बघतो 8 प्रकारे ध्यान योग केला जातो. अष्टांग योग हा केला जातो. किती अवघड आहे खडतर आहे. आज एका ठिकाणी बसून ध्यान करायचं. आपल्याला तर ह्या जगामध्ये कलियुगामध्ये खूप अवघड आहे आणि माताजी लोकांना सुद्धा खूप अवघड आहे. तर त्यामुळे हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीये. आणि म्हणून भगवंतांचे भक्त खूप श्रेष्ठ आहेत, की त्यांनी बरोबर त्यांची बुद्धी कामाला लावलेली आहे. तर ते लिफ्टने जातील ना, ते जिने चढत बसणार नाहीये. डायरेक्ट भक्ती मार्ग. तर अशा रीतीने कर्म कसं करायचं खूप विस्तृत प्रकारे आपण समजून घेऊ शकतो. वेदांमध्ये विहित कर्मांचे विधान केलेले आहेत त्यानुसार. आता समजा अं, एखादी व्यक्ती फॅक्टरीमध्ये तर ती फॅक्टरी इंडस्ट्रीचा उद्देश काय असतो? नफा कमवणे. हं. तर ऍक्च्युली हा कमवलेल्या नफामधून सीएसआर फंड देणं सुद्धा समाजासाठी गरजेचं असतं. सीएसआर म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. तर तुम्हाला त्याचं पुण्य लागू पडतं. परत त्याला कर्मबंधन आलंच. चांगलं कर्म केलं तर परत जन्म मृत्यूच्या जकाटात अडका. हं. वाईट कर्म केलं तर ते भोगण्यासाठी परत निम्न स्तरावरती जन्म किंवा त्या लोकांमध्ये जन्म हा घ्यावा लागेल. त्यामुळे वेदांमध्ये जे कर्म आपण सांगितलेले आहे त्यानुसार हं, की 4 वर्ण आहेत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आपला जो धर्म आहे त्या धर्माला अनुसरून म्हणजे 18व्या अध्यायामध्ये देखील श्रीमद भगवद्गीतेच्या याचं विस्तृत वर्णन हे येणार आहे. तर यामध्ये देखील सांगितलेलं आहे की या आधारे कर्म करून आपण आपल्या स्वधर्माचं पालन करून जर कर्म केलं हं, तर त्याचं जे फळ आपल्याला मिळणार आहे त्याचा देखील त्याग आपण केला पाहिजे. कुणी मला चांगलं म्हटलं पाहिजे असं वाटलं की गेलं आपण बंधनात अडकलो ना. जेही काही आपण कर्म करू तर ते निष्काम भावनेने भगवंतांच्या चरणी अर्पण करणे. ते चांगलं असेल आपल्या आयुष्यात झालेलं वाईट असेल तरी सुद्धा ती भगवंतांची इच्छा असं म्हणून ते आपण अर्पण केलं पाहिजे. तर अशा रीतीने ह्या दोन्ही 2 मार्ग सांगितलेले आहेत. हा जर आपण एक गोल गृहीत धरला, तर इकडचा एक मार्ग, इकडचा एक मार्ग. इकडून डायरेक्ट भक्ती योग आहे. हो ना? पण इकडून आपल्याला जायचं आहे, तर आपल्याला अ, कर्म, फळांचा त्याग, ज्ञानमार्ग, अष्टांग मार्ग हं, आणि त्यानंतरच आपल्याला अ, ब्रह्मा काय ब्रह्मन प्राप्ती होऊ शकेल. त्यामध्ये ब्राह्मण प्राप्ती झाल्यावर जर आपल्याकडून चांगल्या गोष्टी घडल्या, सुकृती झाली, तर भगवत प्राप्ती होणार. नाहीतर इतके वर्ष, इतके जन्म ब्रह्मांच्या प्राप्तीसाठी आपण जे काही केलेलं आहे, ते सगळं वाया. हं. आणि इकडच्या मार्गावरती आपण ज्याही काही गोष्टींमध्ये फेल गेलो ना, हं, तर त्याचे रिझल्ट वेगवेगळेच आहेत. त्याचा काही उपयोगच नाही. पण जर भक्ती मार्गावर आज मी 16 माळा जप करतीये ना, उद्या जर समजा माझा मृत्यू झाला. हं, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर त्यांच्या त्या पुढच्या जन्मामध्ये ते अकाउंट ॲड होतंय. तो बॅलन्स राहतोय. हो की नाही? असे हे भक्ती मार्गाचे रिझल्ट आहेत आणि याला आपण चांगलं हे फळ आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे भक्ती मार्गामध्ये आपलं अकाउंट हे नील होत नाही. हं. त्या ठिकाणी आपण साधन या ठिकाणी काय वापरतो आहोत? साध्य जरी भगवंतांची प्राप्ती आहे, तरी आपण कुठल्या मार्गाने आपण अ, या भक्ती मार्गाकडे जाणार आहोत? हे सगळे मार्ग भगवंतांपर्यंत पोहोचणार आहेतच. पण तरी देखील लाँग कट कुठला आहे आणि शॉर्टकट कुठला आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. ना? तर प्रत्यक्ष भगवंतांची प्रत्यक्ष भक्ती श्रेष्ठ. ना? आणि जी अप्रत्यक्ष भक्ती आहे की त्यामध्ये हे ध्यान योग आलं, ज्ञान योग आलं, हो ना? अष्टांग योग आलं आणि यामधून आपल्याला भगवंतांच्या निराकार रूपाची ज्याला आपण ब्रह्मन असं म्हणतो, त्यांची ही अनुभूती आपल्याला होऊ शकते आणि जर ही अनुभूती झाली तरी भगवंतांची प्राप्ती गोलोकधामामध्ये जे भगवंत आहेत, त्यांचं हे साकार रूप आपल्याला दिसेलच असं नाही. ज्याला आपण शून्यात काही लोक हे शून्यवादी म्हणजे ना, आपण प्रेयर्स म्हणतो ना, मॉर्निंग प्रेयरमध्ये
नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. सगळ्या जीवांना तारलंय महाप्रभूंनी. निर्विशेषवादी जे होते, शून्यवादी जे होते, त्यांना हे ज्ञान देण्याचा, भक्ती देण्याचा प्रयत्न महाप्रभूंनी केलाय. त्यांच्यानंतर श्रील प्रभुपादांनी केलाय आणि हे सगळं अगाध ज्ञान योग्य पद्धतीने आपल्या पुढे आपले प्रभूजी हिज ग्रेस नंदतुलाल प्रभूजी वीकली प्रोग्राम मध्ये मांडतात, भागवतम क्लास मध्ये मांडतात, एकादशी जपामध्ये मांडण्याचा प्रयत्न करतात आणि आपला उद्धार करण्याचा प्रयत्न केला. इतकं समजल्यावरती भक्ती योगाचा मार्ग की पुढच्या श्लोकामध्ये आपण जाणून घेऊ शकतो की आपल्याला काय क्वालिटीज असतील, आपल्यामध्ये कुठले गुण जर आले तर ते आपल्याला भक्ती मार्गावरती उन्नत करू शकतात. सो आपण कसे प्रयत्न केले पाहिजे याचं वर्णन आपल्याला 13व्या श्लोकापासून 20व्या श्लोकापर्यंत या अध्यायाच्या मिळणार आहे. आम्ही लहानपणी स्कूलमध्ये असताना 12वा अध्याय आणि 15वा अध्याय पाठ करून घेतलेला असायचा. 16 साधारणपणे सोपा अध्याय आहे हा. कमीत कमी श्लोक आहेत, 20च श्लोक आहेत आणि भक्ती मार्गावर आधारित आहे. या श्लोकामध्ये जरा ट्विस्ट होता आणि म्हणून 10व्या श्लोकावर आधारित कर्मफळ ना, जर जमत नसतील तर ते कर्मफळांचा त्याग ना, की हे किती विशेष आहे. आणि म्हणून या श्लोकाला आपण समजून घेतलं पाहिजे की भक्ती मार्गापेक्षा हे श्रेष्ठ नाहीयेत. पण जर भक्ती योग आपल्याला जमत नसेल तर त्याला ऑप्शन म्हणून या गोष्टी दिल्या आहेत. या श्लोकामध्ये आपल्याला सांगितलंय की कसं जर अभ्यास जमत नसेल तर ज्ञानाचे अनुशीलन कर आणि त्यात संलग्न राहा, असं भगवंत म्हणतात अर्जुनाला. ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षा कर्मफळांचा त्याग करणे श्रेष्ठ आहे ना. आणि अशा कर्मफळामुळे मनुष्याला मन शांती प्राप्त होऊ शकते. तर अशा रीतीने ध्यान म्हणजे भगवंतांची भावभक्ती ना. आणि भावभक्ती म्हणजे काय, तर जी घेऊन जाते ही भावभक्ती म्हणजे आपल्याला कुठल्याही इच्छा राहत नाही ना. भावभक्ती स्तरावर आपल्याला भुक्ती मुक्तीची इच्छा नसते, कुठलीही कामना नसते. आणि जर आपण कामना रहित जर आपण राहिलो तर आपण कर्मफळांचा त्याग करू शकतो. आणि अशा ह्या कर्मफळांचा जर त्याग केला तर आपल्याला शांती मिळू शकते, असं या ठिकाणी भगवंतांना सांगायचं होतं. सोप्यातल्या सोप्या शब्दांमध्ये हा जरा ट्विस्ट श्लोक होता, ते सांगण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न केलेला आहे. खूप जास्त विश्लेषण केलं नाही कारण मग परत याची टेस्ट डायल्यूट व्हायची या श्लोकाची. आणि म्हणून जेवढा इसेन्स आवश्यक होता तेवढाच फक्त मी या ठिकाणी सांगितलंय. या श्लोकाचा पहिला दीड भाग म्हणजे कसं या ठिकाणी ज्ञान, ज्ञानापेक्षा ध्यान, ध्यानापेक्षा कर्मफळाचा त्याग हा श्रेष्ठ आहे. म्हणजे हे भक्ती योगाला ऑप्शन नाहीये, राईट? भक्तियोग जमत नसेल तर ह्या 3 गोष्टींचा प्रयत्न करा आणि त्याच्यामध्ये लोएस्ट आहे कर्मफळांचा त्याग. आणि ते जरी जमलं आपल्याला तरी आपल्याला मनशांती मिळू शकते, असं या ठिकाणी भगवंतांना अर्जुनाला सांगायचं होतं. आय थिंक हा मेसेज आज मी या प्लॅटफॉर्म वरती पोहोचू शकलेले आहे. मला माहित नाही तो किती साध्य झालेला आहे, पण माझ्याकडून मी प्रामाणिक प्रयत्न केला. आपण सर्वांनी मनपूर्वक याचं श्रवण केलं. आपण सगळ्या डिवोटीज म्हणजे खूप स्पेशल आहात. आज किती जणी आहेत, आज आपण या क्लासला 30+ पार्टिसिपंट्स आहेत ना. तर आपण रोज मोस्ट ऑफ द टाइम आम्हाला सुद्धा वेळ नसतो हे लेक्चर्स ऐकायला. तुम्ही सगळे खूप भाग्यवान आहात. यू आर स्पेशल डिवोटीज ऑफ लॉर्ड कृष्णा, की भगवंतांनी आपली निवड केलेली आहे ना, की तुम्हाला सगळं ह्या गोष्टी ऐकायला मिळाव्यात. प्रत्येक श्लोकाचं वर्णन नीट शास्त्रावर आधारित ऐकायला मिळावं. जे बलदेव विभूषण यांना जाणवलं, बलदेव विद्याभूषण यांना, किंवा जे विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर यांनी इतकं मधुर रसामध्ये सांगितलेलं आहे. आणि गोलोकधाम म्हणजे साक्षात साख्यरस. साख्यरस मिळणार आहे आपल्याला. दासेरसातून साख्यरसात आपण जाणार आहोत जर आपल्याला गोलोकधामात जायची इच्छा असेल तर.
बाकीचे 4 रस आपल्याला इकडच्या मार्गावरती मिळू शकणार आहे, जर आपण यांचा अवलंब केला तर. अ, बाकीचे 4 रस पण तुम्हाला माहिती आहे, माधुर्य रस याची जर अनुभूती आपल्याला घ्यायची असेल, तर नक्कीच आपण पण हा भक्ती मार्ग याचा अवलंब करा आणि इस्कॉन आपल्याला ह्या गोष्टी आपल्यापर्यंत अवेलेबल करून देत असतात. वेळोवेळी मार्गदर्शन देत असतात. आपली मुलं असतील, आपलं गृहस्थी लाईफ असेल, पॅरेंटिंग असेल, मुलांचं संगोपन असेल, आपण कुठल्या पद्धतीचं कर्म कसं केलं पाहिजे. मे बी आपल्याला वाचायला वेळ नसतो, पण प्रभूजी आपल्याला 2 गोष्टी चांगल्या सांगतात, तेव्हा आपल्याला नक्कीच याची जाणीव होते, की आपण काय गोष्टी चांगल्या कशा केल्या पाहिजेत. निदान भक्ती मार्ग आपल्याला जमत नसेल, तर कर्म तरी चांगली केली पाहिजेत. कुठे आपण दानधर्म केला पाहिजे. कुठे चांगल्या गोष्टी बोलल्या पाहिजेत. नाही भगवंतांविषयी बोलता आलं, तर निदान या गोष्टी आपण जर आपल्या आयुष्यामध्ये केल्या, तर नक्कीच, नक्कीच भगवंतांची कृपा आपल्यावर होऊ शकते. हरे कृष्ण, हरी बोल. जर कोणाला प्रश्न असेल, तर आपण विचारू शकता. हरी बोल. माताजी अनम्यूट करू? मलाच करा. गायत्री माताजी यांनी हे केलंय. हरी बोल. अनम्यूट केलंय. गायत्री माताजी यांनी हँड रेज केलाय. हरी बोल. हरे कृष्ण. ओके, 1 मिनिट. आता झालं अनम्यूट? अनम्यूट केलंय. हो, आता झालाय. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम हरे कृष्ण. माताजी. दंडवत माताजी. दंडवत प्रणाम. आजचं लेक्चर खरंच छान आहे. तसे नेहमीचच लेक्चर छान असतात. थँक्यू माताजी. आम्ही प्रयत्न करतो. आमच्याकडून पण चुका होतात. मला काय रेग्युलर त्यामुळे जरा बिझी आहे खूप छान, किती कॉलेजला. येस आणि माताजी. किती नको असं होतं. काय होतं? ते म्हणजे काय? काय मला ऐकायला नाही आलं. आवाज नाही आला. माताजी तुमचं म्यूट आहे. गायत्री माताजी म्यूट आहे फोन. अनम्यूट करायला पाहिजे. लोकांना अनम्यूट आहे. हा म्यूट आहे तुझं, अनम्यूट कर. बोललेला आहे. त्यांनी समजणार ते म्यूट असतं. हरी बोल. चॅट मध्ये पण मेसेज टाकलं तरी चालेल गायत्री माताजी. यू कॅन पुट इन चॅट बॉक्स ऑल्सो. ओके, चॅट मध्ये मेसेज कॅन यू ऍड? अच्छा. नवविधा भक्ती म्हणजे 9 प्रकारे भक्ती केली जाते भगवंताची. श्रवणम, कीर्तनम, श्रवणम, पादसेवनम, आत्मनिवेदनम, साख्यम, अशा 9विधा प्रकारे 9 प्रकारे. श्रवण म्हणजे आपण भगवंतांविषयी ऐकू शकतो. कीर्तनम म्हणजे भगवंतांचं नाम जप करू शकतो. श्रवणम कीर्तनम, श्रवणम कीर्तनम, वंदनम, भगवंतांची अर्चनम, भगवंतांची पूजा करू शकतो. म्हणजे वेगवेगळ्या मार्गाने प्रल्हाद महाराजांनी देखील ही शिकवण दिलेली आहे. आणि आपल्याकडे आपल्या शास्त्रामध्ये वेगवेगळे एक्झाम्पल्स पण आहेत की कसे या 9 प्रकारे त्या भक्तांनी भगवंतांची सेवा केलेली आहे.
हरे कृष्ण. दास्यरसामध्ये हनुमानजींचं उदाहरण आहे. श्रीरामांचे भक्त. दास्य रूपामध्ये लक्ष्मीजी भगवंतांची विष्णूंची सेवा करतात. बोलिए महाराज. पादसेवन. हम्म. ओके, थांबूया मग माताजी. हरी बोल. थँक्यू. हरे कृष्णा. आपण सगळ्यांनी छान ऐकून घेतलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. या ठिकाणी मी थांबते. हरी हरी बोल. 3 वाजेपर्यंत असतो. अचिंत्य भेदाभेद तत्व ना. अचिंत्य भेदाभेद म्हणजे आपण जे सगळे जीव आहोत हे भगवंतांचे अंश आहोत. म्हणजे क्वालिटेटिव्हली, क्वांटिटेटिव्हली आपण भगवंत नाही आहोत. सगळे गुण नाही आहेत भगवंताचे, पण अंशरित्या आपल्यामध्ये भगवंतांचा अंश आहे प्रत्येक जीवामध्ये. आणि हे अचिंत्य भेदाभेद तत्व श्री चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला आपल्या परंपरेमध्ये सांगून ठेवलंय. हरे कृष्ण. अचिंत्य भेदाभेद म्हणजे भक्त आणि निराकारवादी आहेत का?